नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता। यात पहिला पाठ आहे आकलन, त्याच्यातला 1.1 जो भाग आहे तो आहे सूचना पालन। त्याच्यातले 1 ते 15 प्रश्न आपण सुरुवातीला बघितले होते, त्याच्यातले उर्वरित प्रश्न आपण या ठिकाणी बघूया। या ठिकाणी मी 10 प्रश्न घेतोय, उर्वरित जे प्रश्न असतील ते तुम्ही स्वतः सोडवा आणि मला त्याचं उत्तर कमेंट मध्ये कळवा। बघूया पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे। कैवल्य, कानन, किंचित, कुंकू, कौशल्य हे शब्द आकार विल्हे क्रमानुसार मानल्यास क्रमवार तिसरा शब्द कोणता। आता आकार विल्हे, मग आकार विल्हे म्हणजे लक्षात ठेवा क, का, की, कू, ह्या पद्धतीने जी आता 14 खडी आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते लक्षात येऊन मांडता यायला हवी किंवा लक्षात ठेवायची की 14 खडी कशा पद्धतीने लिखाण करतात, मग त्याच पद्धतीने आपल्याला ती लिहायची। आता तिसरा शब्द शोधायचा आहे आपल्याला। मग सुरुवातीला बघूया क पासून कोणतेही अक्षर सुरुवात नाही। पुढचा आहे का पासून कानन, मग येईल पहिली विलांटी किंचित 2 नंबरवर, नंतर दुसरी विलांटीला कोणताच अक्षर नाही, पहिला उकार कुंकू आहे हा मिळाला 3ऱ्या नंबरवर, आणि आपल्याला तेच सांगितलं होतं तिसरा शब्द कोणता, तो मिळाला कुंकू। पुढचा प्रश्न आहे 17वा। दास विस्तवी राहतो, मेघ होऊनी वाहतो, खडपात तडपात बीजांकुरी पालवतो। या काव्यपंक्तीत इकारांत शब्दापेक्षा अकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत। आता इकारांत म्हणजे दुसरी विलांटी असलेले शब्द, आणि अकारांत ज्या शब्दाला काना विलांटी उकार नसेल आणि तो शेवटी असला पाहिजे। आता उदाहरणार्थ दास, दाच्या शेवटी स असे अक्षर आपल्याला कितीने जास्त ते शोधायचे आहे। कोणापेक्षा, इकारांत पेक्षा अकारांत हे कितीने जास्त आहे। मग या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला बघूया इकारांत म्हणजे शब्दामध्ये शेवटी दुसरी विलांटी आलेले अक्षर। मग हा मिळाला 1, नंतर 2, नंतर मिळाले हे 3, तर इकारांत शब्द मिळाले 3। आता अकारांत शोधूया। 1, 2, 3, 4, अकारांत मिळाले 4। इकारांत पेक्षा अकारांत हा 1 ने जास्त आहे, मग 1 ने जास्त पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न 18वा। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून बघताय तेही मला कमेंट मध्ये कळवा, म्हणजे मलाही कळेल की हा व्हिडिओ माझा कुठकुठं पोहोचतोय आणि कोण कोण पाहताय। चला विद्यार्थी मित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न, कारण तो जो आनंद असतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तयार करण्याचा तो खूप वेगळा असतो, म्हणून मला कमेंट मध्ये नक्की कळवा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय। चला पुढे काहीतरी अक्षर मालिका दिसते। या अक्षर मालेत जच्या पुढे लगेच स आहे, पण जच्या आधी लगेच स नाही, असे किती वेळा झाले आहे। मग या ठिकाणी बघा जच्या पुढे हा जच्या पुढे स असला पाहिजे आहे सांगितलंय त्याने, जच्या आधी लगेच स नाही, म्हणजे या ठिकाणी जो स आहे तो यायला नको, असे किती वेळा झालेले। मग अगोदर जला शोधूया। ज कुठे, हा ज मिळाला, जच्या आधी स यायला नको इथं आलेला आहे म्हणून घ्यायला चालणार नाही। पुढे हा जचा अगोदर स आलेला आहे आपल्याला तो चालणार नाही। जच्या अगोदर स नाही आणि शेवटी म्हणजे त्याचा पुढे स आहे म्हणजे हा 1 मिळाला, असे आपल्याला शोधायचे होते। त्याच्या अगोदर श यायला नको आणि त्याचा पुढे स यायला हवा, मग असे मिळाले आपल्याला 1, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न 19वा। यदा कदाचित हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर येईल। मग ही बाजू असते उजवी आणि ही बाजू असते डावी। आता उजवीकडून 5वे किंवा उलट क्रमाने लिहिल्यास मग बघा त ची दा, त
ची दा, क दा य, क दा य. पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे. पर्याय क्रमांक 4. कारण उजवीकडून आपल्याला किती सांगितले होते? 5वे. पुढचा प्रश्न आहे 20वा. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या वाक्यात ग या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? आता या ग अक्षरापासून सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. बघा काय सांगितले? पासून, म्हणजे ते अक्षर ही पकडावे लागेल. मग हे ग पासून 5वे. पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, 5वे. काय मिळालं? ले. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 21. इथेही काहीतरी अक्षर मालिका दिसते एबीसीडीची. वरील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? आता समान वेळा आपल्याला सांगता येत नाही, मोजता येत नाही का सर? मोजता येत नाही, मोजता येतं, पण या ठिकाणी गोंधळ होतो. म्हणून अशा वेळेस पर्याय पद्धतीचा वापर करायचा. मग सुरुवातीला बघूया पीक किती वेळेस आलेला आहे? 1, 2, 3, 4. पी मिळाला 4 वेळेस. स पाहूया 1, 2, 3, 4. आणि आपल्याला ते सांगितलं होतं समान वेळेस. पी पण 4 वेळेस, यस पण 4 वेळेस. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 22. र, भा, म, त, हा या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून दुसऱ्या व डावीकडून तिसऱ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगितलेला आहे. मग या ठिकाणी काय तयार होतंय? मग जर अशा वेळेस शब्द कळत नसतील तर बघा मी काय क्लुप्ती सांगतोय. बघा लवकर वाचन करायचं. र, भा, म, त, हा काही करतोय का? नाही. मग 2 नंबर भात हा नाही. मग र, म, हा नाही. मग उलट ह्या पद्धतीने लवकर वाचन करायचं. म्हणजे तो शब्द ज्या वेळेस तुमची ट्रिक लागेल लगेच कुठेतरी तो जुळेल, ताळमेल आणि तुम्हाला उत्तर मिळेल. मग ह्या ठिकाणी काय होतंय? म, हा, भारत. म, हा, भारत. अर्थपूर्ण शब्द तयार करा. या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून दुसऱ्या, आता उजवी बाजू ही उजवीकडून दुसऱ्या र आणि डावीकडून तिसरे, पहिले, दुसरे, तिसरे. काय मिळालं? भा. रबा शब्द नाहीये, पण याचा उलट केला तर भार. रबाचा काही अर्थ निघत नाही, पण भारचा अर्थ निघतोय. भार म्हणजे वजन. अरे बाबा काय भार ठेवलंय तुझा? ओझं ठेवलेलं आहे, वजन ठेवलेलं आहे. मग त्याच ठिकाणी भार बैठल्याशाने गोल करायचं नाही, कारण हा शब्दाचा काय सांगितलंय आपल्याला? समानार्थी शब्द. मग भारचा समानार्थी शब्द ओझे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा शब्द 23वा. पुढे पुन्हा अक्षरमालिका दिसते. या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 10वे अक्षर असलेला पर्याय निवडा. म्हणजे वाचल्याशाने आपल्याला कळतंय, सोपा प्रश्न. मग मध्यभागी असलेला अक्षर शोधा. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 1, 1, 1, 1, 1. म्हणजे सर्व आपण कट केले. मग मध्ये मिळाला ध. त्यानंतर आपल्याला शोधायचं होतं 10वे अक्षर. कुठून? उजवीकडून. ही बाजू आहे उजवी, इकडनं 10वे. पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, 5वे, 6वे, 7वे, 8वे, 9वे आणि 10वे. ते मिळालं ज. आता ध आणि ज पुढे दिसतोय तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न आहे 24वा. जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल विद्यार्थी मित्रांनो तर पुन्हा सांगतोय, सबस्क्राईब करून घ्या. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. या काव्यपंक्तीमध्ये अकारांत ल हे अक्षर किती वेळा आले आहे? मग अकारांत म्हणजे काय? ज्याला काना मात्रा उकार लागलेला नाही असे अक्षर म्हणजे ल
किती वेळा आलेले आहे म्हणजे फक्त हा ल शोधायचा आहे किती वेळेस आला आहे. एक, हा चालणार नाही. 2, 3, 4, 4 वेळेस, म्हणून पर्याय क्रमांक 1 असं योग्य उत्तर. आणि आपण आता हा प्रश्न घेऊ आणि थांबूया. बघा काय सांगले या प्रश्नात. या शब्दापासून आता काही शब्द दिलेत, रि, न, त, श, या शब्दापासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्ध अर्थ आदी आहे. मग आता विरुद्ध अर्थी आदी, मग सगळ्यात मला सांगा आधी, आधीच्या पुढे काय येतो विरुद्ध, आधी नंतर. मग नंतर या ठिकाणी दिलेला नाहीये, मग आधी शेवट, शेवट पण नाहीये. मग आधीचा अंत पण येतो, इथं दिलेला आहे अंत. म्हणजे उत्तर दाबेल मिळालंय, पण सांगितल्याप्रमाणे कृती तर करावं लागेल. बघा या ठिकाणी, मग या ठिकाणी शब्द तयार होतोय ऋण त अक्ष या अंतरिक्ष, हो अंत, बघा अंतरिक्ष, रिक्ष आणि यान, अंतरिक्ष यान. कोणते 2 अक्षर अर्थपूर्ण शब्द तयार करतात. आता बघा या ठिकाणी दिले अंत, पहिलेच मिळालेले अंत. अंत म्हणजे काय शेवट, त्याच्या विरुद्ध शब्द आधी. पर्याय क्रमांक 4. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.